माहिती विचार की. तू विचार की. तूच विचार. नाही तू विचार. भैया. ओ भैया. ओ भैया. बोला. भैया एक विचारू का? नाही. विचारा. भैया ती लीलाबाई कधी येणार अंगात? मी काही येडा आहे? हातात ही गळ्यात ही घालून इंडायला. आणि तसं पण बोधबीत काय नसतंय. भैया खरे का? नाही खोट खोट. भैया तुम्हीच बोलला की तिनं स्वप्नात आलं तर आपल्या अंगात भूत येते म्हणून. एक आतला विषय सांगतो. इकडे असं पण मागच्या एपिसोडला लोकांनी आपल्याला शिव्या घातल्या. लोकांना लव्ह स्टोरी बघायच्या इथे. आपलं त्यांना आवडत नाही म्हणजे आपण येड. थो थो थो. काय लागा आपला उपयोग आहे? भैया मग भूत भूत गेलं गाढवाच्या घरी. घरी घरी. भैया चला आता परत येईल की बघू तवा. आता परत येत नसते. आणि जरी आली तरी गप्पीज हिअर. नो फिअर. मग भैया आपलं काय होणार? आपलं काय नाही. आता आपण ब्रेक घ्यायचा. लोकांना लव्ह स्टोरी बघू दे. चला. भैया मग तुमची पण आपण लव्ह स्टोरी ऍड करा सांगू की म्हणजे लोक आपल्याला बघतील. हायला मायकल बरोबर बोललास. रायटरच बदलतो बघ आता. तसंच करा. माय नेम इज गप्पी. डायरेक्टरच्या बी कानाखाली देतो पप्पी. चल. मंजू दादा. मंजू दादा. काय आहे? ते तुम्हाला काही काम आहे? नाही. मंजू दादा. काय? फोन लागणार आहे? नाही. ते मला पाहिजे होता. कशाला? आज माझा रिझल्ट आहे ना मग आम्ही सगळे फोटो काढणार आहे. फोटो काढायला? खरंच लागणार आहे? होय. बरं नीट वापर. काय? नीट. ए कुण्या किती वेळ? चल की. आता आलो 5 मिनिटं. काय 5 मिनिटं की? आधीच पेपर चांगला लिहाय ना किती मार्क पडतील की.
काय काका चांगलं आहे का? अरे मला काय धाड भरली हवय हा काय करताय? ए तिकडे 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 मी मला धरणं बघतोय तू नुसता नाचतोयस ह्या पायानं त्या पायावर त्या पायानं ह्या पायावर होय रे लय टेन्शन मध्ये दिसतोयस मला कशाचं टेन्शन? टेन्शन घ्यायचं वय तर तुमचं आहे. अरे गाढवा तिथं चेहरा पडलाय की म्हणून तुला विचारतोय कशा टेन्शन घेतोय अहो, काका ते रिझल्ट नाही वय आज 9वीचा. होय कुणाला सांगितलं नाही? नाही सांगितलं असेल की. ए हन्म्या चल. अरे कुणाल तुझा आज निकाल आहे बे. होय हाय. मग तू काय मला बोलला नाहीस तुम्हाला कुठं एवढा वेळ आहे? म्हणजे काय नाही. जावा तुमचं तुम्ही काम करा. जाऊ द्या आम्हाला. अरे म्हणजे तू आता मला शिकवणार की काय करायचं काय नाही करायचं हा मी नाही शिकवत कोणाला काय पण. अरे मी तुझा बाप आहे मी तुला काढले त्यामुळे तू मला शहाणपणा शिकवू नकोस कळलं का लय उपकार केले. अरे मी तुझा बाप आहे मला तू शहाणपणा शिकवायला लागलास होय कुणाला काय बोलायचं ही तरी भान आहे का तुला परत जर असं बोलला तर थोबड थोबड फोडून ठेवे जा मला शहाणपणा शिकवायला लागला ह्यो बया काय पल्लवी कुणालच्या नादातलेच बदलायला लागले. ए पूजे, तुझं काय असतं का सारखंच पल्लवी कुणाला जीव लावते म्हणून? अगं पण एवढं? अगं आजकाल ती कुणाला भीत पण नाहीये. चांगली गोष्ट आहे ही तर. अगं काय चांगली गोष्ट आहे. जर घरच्यांना कळलं ना मारत्याना आपल्याला. तू गप ग बाई. कुणाची वाट बघताय का? ए तुला काय करायचंय रे? एक गेंड्या निघित ना काय काम झाले नाहीत का तुला? डेबुली मग ए पोरे तुला काय गेंडा दिसतोय होय? हा कुठल्या अँगलने गेंडा दिसतोय तुला? मान्य करतो ह्यो जाड आहे काळा आहे एकदम डुकरागत दिसतोय पण गेंडा हा छे ठीक आहे लका तुला ही गेंड्या बनली. ए पोरे गेंड्या म्हणतेस मला? ए गेंड्याला गेंड्या नाही तर काय हत्ती म्हणू का? ए पोरे पुरगे म्हणून तुला सोडून देतोय नाही तर सांगितलं असतं मी कोण. नाही तर काय निघित ना डुकरा. अगं तू काय ह्यांच्या नादी लागते वळून टाकलेले आहेत. अरे आपल्याला वळून टाकलेली बनली. ए घुबडा मारत खाशील जाईत ना. त्यात ना सांगतोय वही पिल्या कुणालच्यात माझ्यात काय फरक आहे की मला हे रिजेक्ट करते? तुझ्यात आणि कुंडल्याच्यात हा कुंडल्या गोर आहे आणि तू काळ आहे एवढंच. पिल्यात फक्त की अरे
अरे बघून दे की मग बघितलं म्हणून काय वाटतं मारतेस कशाला बघते काय अरे मान मोडेल हा तुझ्यात आणि कुंडल्याच्यात फरक वय कुठं तो कुंडल्या आणि कुठं तू हा कुठं तू अरे का तुझ्याकडे काय काय आहे या? गाडी आहे बंगला आहे पैसा आहे शेती आहे आणि त्या कुंडल्याकडे कुठे काय आहे? ना जमीन ना गाडी ना बंगला ना पैसा हे त्याची लायकी आहे का माझी बराबरी करतोय माणसानं लायकी बघून प्रेम करा चल चल निकाल आणायचा चल ए पोरा इकडे काय म्हणलं कुणालकडे काय आहे कुणाल जवळ जे आहे ना ते कमवायला तुला 10 जन्म लागतील असं काय कुणालकडे हा सांग जरा आम्हाला पण प्रेम काळजी जिव्हाळा आपुलकी आणि निस्वार्थ मन जे की तुमच्या पैशापेक्षा मला कितीतरी महत्वाचं आहे आणि हा त्याच्याकडे पैसा नाहीये आणि तुम्ही म्हणताय तसं त्याची लायकी नाही माझ्यावर प्रेम करायची पण लक्षात ठेवा लायकी बघून केलेलं प्रेम प्रेम नसते तर तो एक व्यवहार असतो आणि कुणाल माझ्यासोबत कोणता व्यवहार नाही करत तो माझ्यावर प्रेम करतो कळलं का निघायचं बघ काय समजलं काय तुझी येड जाव आहे अरे तुझी इज्जत नाही तर नाही माझी तर आहे चला आता गप 10 सेकंदात सांगतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एपिसोड कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आणि गप्पीच्या नावाचं कमेंट करा ए गप्पीच्या नाही सगळ्यांच्या नावाच्या कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आणि बघ तुला गाव बाजूला पास होतं का नाही याचं टेन्शन आलं चल शाळेत चल कुणाल कसा आहेस ठीक आहे नुसतं ठीक काय झालंय का नाही ग तू कशी आहे? मी मस्त थोडीशी भीती वाटत होती पास होत्या का नाही किती मार्क्स पडतात पण आता तू आलायस आता नाही वाटत कशाची भीती रिझल्टची हम्म. तू तर टॉपर आहेस की यावेळेस पण तूच टॉप करणार काय झालंय कुणाल नाही काय नाही झालं काय नाही झालं काय नाही झालं काय म्हणतोय पहिले बापाबरोबर भांडण करून आलाय आज अरे गपकी काय गपके जे आहे ते खरं सांगितलं हिच्यापासून काय लपवायचे तू पप्पांसोबत भांडून आलायस नाही ग काय नाही झालं तोंड कसं फुगवलंयस माझं तोंडच तसं आहे सांग की काय झालंय एकदा सांगितलं कळतं ना नाही काय झालं तर सारखं सारखं विचारू नाही माणसाने कुणाल कुणाल पागल आहेस का बे तू हे चल गप्प
ए पोरानो का बसलाय रे? नापास झालाय? हे आम्ही कशाला नापास होते, चांगल्या मार्काने पास झाले. बघू बरे. हा ओके. कुण्या मी पास कसं झालो असेल रे? ऐक की, आज मळ्यात पार्टी करायची का? पैसे काय तुझा बाप देणार आहे काय? माझा बाप कशाला पैसे देईल? माणसाला किती जरी राग आला असेल किंवा नाराजगी असेल तर समोरच्याला सांगून सोडवावं. असं रुसून फुगून बसू नये. पल्लवी, आता तू नको माझं डोकं खाऊ. मी कुठं तुझं डोकं खाते? उलट तुलाच सांगते ना रागवू नकोस. मी नाही करत राग. हो हो, दिसतंय मला तर. काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. तू मला सांगत जा, मी ऐकेन. तुझा राग, तुझा रुसवा, तुझी चिडचिड सगळं चालेल मला. फक्त तू मला सांग. तसं नाही का पल्लवी, काय होतंय समजतच नाही मला. काय एवढा राग राग करतोय? मला माहिती का मी चुकतोय, पण का असं वागतोय मला काय समजतच नाही. कुणाल, तू शांत राहा. सगळं ठीक होईल. तू काळजी नको करू. हा, आणि तुझी पण काही चूक नाही आहे त्यात. तुझा स्वभावच तसा आहे. पण तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. अगं, आई गेल्यापासून पप्पा कधी नीट वागले पण नाहीत. रोज दारू पिऊन येतात. कामाला पण जात नाहीत. दादा जातो कामाला आणि त्याच्या पैशाची पण दारू पिऊन येतात. मी काय विचारायला गेलो तर मला मारतात. चुलती जेवायला घालते का मला. मी जेवतो का नाही ह्याची पण काळजी पडली नाही त्यांना. त्यांना फक्त त्यांची ती दारू आणि ते आकडं पडल्यात नुसतं. अगं होती नव्हती तेवढी जमीन पण आता राहिली नाही.
त्याच्या नादाला लागून ती पण सगळी गेली. कुणाल, असं रडू नकोस. होईल सगळं ठीक. आणि अडचणी कुणाच्या जीवनात नसतात. होईल सगळ्यांनी. आणि पप्पांचं तू कशाला मनावर घेतोयस? उलट तू पप्पांना आधार दिला पाहिजेस. त्यांना पण त्यांची बायको जायचं दुःख असेल ना, म्हणूनच दारू पित असते. तू नको काळजी करू. अगं, आई गेल्यापासून कधी नीट बोललं पण नाहीत माझ्याशी. लय त्रास होतोय ग. प्रयत्न करतोय हसायचा, पण रोज तीच. कुणाल, रडू नको. तू तर कुठं पप्पाला नीट बोलतोय? त्यांनी सकाळी नीटच विचारलेलं ना. त्यांना नीट सांगितलं असतास, बोलला असतास तर काय झालं असतं? काळजी घे, होईल सगळं ठीक. रडू नकोस. जाऊ दे सगळं. मी सगळ्यांना इमोशनल करतो, आणि तसं पण माझंच चुकतंय. पप्पांना पण तसं बोलायला नव्हतं पाहिजे मी. आज आपला सगळ्यांचा चांगला रिझल्ट लागलाय ना. आज आपण पार्टी करूया मग. पैसे कोण देणार? मी देतो. मग बरोबर. चला चला. तुम्ही थांबायचे. काका 5 वडापाव द्या की. किती 5 देऊ? हा 5 द्या. ते 5 दिले आहेत बघा. अजून 1-2 मिरच्या दे की. अरे हानम्या, काय? अरे किती मिरच्या खातोय? बिघडल की. काय? डोकं. तुझा रिझल्ट बघू. पल्लवी, थँक्यू. का? 50%. अगं तू माझ्यासोबत आहे म्हणून. त्यात काय? तुझ्या जागी दुसरं कोण असतं तरी मी हेच केलं असतं. नसतं केलं. केलं असतं. 40%. पल्लवी, तुला एक सांगायचं होतं. सांग की. थोडंसं साईडला येते का?
पल्लवी मला हे बोलायचं होतं. कसं बोलू कधी बोलू हेच समजत नव्हतं. पल्लवी मला तू खूप आवडते अगं. माझा जीव अडकत चाललाय का तुझ्यात. कुणाल तुझा जीव अडकत चाललाय ना माझ्यात. पण माझा आधीच अडकलाय तुझ्यात. मला पण तू खूप आवडतोस. आय लव्ह यू. मी काय नाही बघितलं. झालं असलं तर जाऊत का. चला मग. मी पास झालो. पहिलं का मी पास झालो. पहिला का पास झालो मी. 36% पास झालो मी. बघ की. असं की मग आता पार्टी करायची. पैसे काय तुझा बाप देणार. माझा बाप कशाला देणार या. पाच झाला तू आणि पार्टीचा पैसा माझा बाप देणार रे. दिल की तुझा बाप तिकडं. ए चल. भैया नसतोय. बोला काहीतरी. भैया बोला काहीतरी. भैया बोला की हो. भैया बोला की. भैया बोला की काहीतरी. भैया बोला की. भैया बोला की. ए हिडे हिडे हिडे. काय कोणाला असतोस तुला का. तुझं तोंड बघून. चॉपशा माहिती माझं तोंड काच वेगळं दिसते. नाही भैया तुम्ही आता ती माळ घातल्या दोरा बांधलाय तावीज बांधल्या आणि पुरं तोंडला ती कुंकू थापाटली. त्यामुळे बघून हसतोय. होय रे चॉपशा बरोबर बोलते. होय भैया. ए तुला माहित आहे का मी कोण आहे. कोण आहेस. हा हसतेस. माय नेम इज गप्पी. ए गप. माय नेम इज गप्पी. देव का तुला पप्पी. तोंड बघितलं का आरशात. घाणेरड्या तोंडाच्या कसला घाण वास येतोय बोलताना. आणि तुम्हाला पप्पी देणार होईल. चपलीनच तोंडच फोडील बघ. ए धरू का तुला धरू. त्या बाहेर चेष्टा करायची नाही. ए आधी तुझ्या गप्पीला धर. सांगू का अख्ख्या गावाला येडांच्या दवाखान्यात पळून आलाय ती. अरे याला कसं कळलं आपण येड्या दवाखान्यात पळून आले. होय भैया नाहीतर अख्खं गावाला सांगू देऊ. काहीतरी करा की नाहीतर अख्ख्या गावाला सांगेल बघा. तर पूर्ण इज्जत जायला आपली भैया. बोला तुला बोला. डोंट फिअर गप्पी इज हिअर. बघा त्याला कसं मॅनेज करतो.
भैया दाखव त्याला तुमचा हिंगा. भैया चुकलं आमचं चुकलं. माफ करा आम्हाला, माफ करा. तुम्हाला काही बोलत नाही, फक्त आहे का नाही ह्या गावाला सांगू नका आम्ही येड्याच्या दवाखान्यात पळून आलोय, तर अख्ख्या गावात आमची इज्जत जाईल. चुकलं. आता कसं माझं नात करायचं नाही. आणि लक्षात ठेव माझं नाव छोटा खबरी. अख्ख्या गावाची मला माहितीये बघ. लक्षात ठेव छोटा खबरी. होय होय होय. सांगू अख्ख्या गावाला जाऊन गप गुमाना घरी जा. हो 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 भैया होय. कसा आहे केला कणाला मॅनेज. माय नेम इज गप्पी. देतो कोणाला पण पप्पी. चला. कुणाल पप्पांना रिझल्ट दाखवतो का? काय नाही, नाही फरक पडत त्यांना काय तसं. दाखवून तरी बघ, ते खूप खुश होतील बघ. बघू घरी गेलो. आणि भांडू नकोस त्यांच्यासोबत. होत असेल तर त्यांना माफी पण दे. अरे तुला सांगायचंच राहिलं. काय? मी फोटो काढायसाठी फोन आणलेला. छान की. कुणाचा फोन आहे? म्हणजे दादाचा. आता काय झालं, तोंड कसं केलंस? काय नाही, तुला पण त्याचाच फोन भेटला का? घरी कोणच नव्हतं. असू दे, चल आता आपण सगळ्यांचा फोटो काढू. सगळे सगळे कशाला? म्हणजे आधी आपल्या दोघांचं काढूया, मग सगळ्यांचं काढूया. बरं, तू म्हणशील तसं. ए पल्लवी, काय करतेस गीत? आणि तू रे निकाल लागलाय नव का? मग जा करला. तिथं कशाला थांबलेस? मग जा की. होय पल्लवी, मोबाईल काय पोरांवर फोटो काढा घेतलायस काय? नाही, सगळेच होते. कोण सगळे? कुठं आहेत सगळे? पुढे गेलेत. पुढे गेले तुम्ही? बरं असू दे, इकडे मोबाईल दे आणि जा चालत ये. जा. काय झालं? सांगते परत. चल. हे कुण्या काय झालंय? काय बोललो का त्यानं? सांग की त्यानं काय म्हणलं. नाही काय झालं तर? अरे कसं काय नाही झालं सांग. त्याला मारायचे का?
मी असल्यावर काळजी कशाला करायला? सांगते ना काय बोलला. नाही काय बोलला. त्यानं काय लय मोठा आहे का? गप चल. अरे मी हाव की मारूत त्याला. कशाला तुला भांडणं करायच्यात? कशाला म्हणजे त्याने तुला काय बोललंय की? अरे ते लय मोठा आहे का? खालच्या वस्तीचा नव का तू? रांड्याच्या मस्ती आल्या काय? लायकीत राहायच आणि पल्लवी बसणं लांबच राहायच. पल्लवीच्या लय पण जवळ करायचं नाही, नाहीतर तुझ्या सकट तुझ्या बालान भावाला गावातनं गायब करीत. काय कळतंय का? निघ. अरे नक्की पुण्या रिझल्ट होता ना आज? होय. किती पडले? चांगलीच पडली. अरला का चांगलं पडली गिर मार्क. होय. काकीना मस्त पैकी चिकन बनवायला सांगू. चालते. आणि थम्सअप पण आण. हा आणू गेला का थम्सअप? ए विश्व्या, एक जनावरांनी पाणी दाखव आणि वैरण घाल. मी आलो गावातनं जाऊन. पप्पांना दाखवणार रिझल्ट? नाही, नंतर दाखवतो. अर्धा दाखव. पप्पा कर रिझल्ट. चांगली पडली की मार्क. छान. बर येऊ का मी? पप्पा सॉरी. कशाबद्दल? अहो सकाळी तुमच्यावर चुकीचं वागलो, त्यासाठी सॉरी. माफ करा घेऊ मला. पप्पा अहो आई गेल्यापासून तुमच्यावर खूप वाईट वागलो हो. मी चांगला मुलगा नाही हो. मला माफ करा की. मी शपथ घेतो तुमची, इथून पुढे नाही होणार हो. प्लीज मला माफ करा. रडायचं नाही. अरे ही वेळ रडायची नाही. हे बघ, अरे तू 83% मार्क पाडलीस. माझी छाती अभिमानानं फुगली बाळा. खरंच खरंच बाळा, तुला खरं सांग का, तू जाहीर चुकलास. तुझी काय सोच चुकी नाही. अरे मी बाप म्हणून माझं कर्तव्य पार पडलं नाही. हे बाळा, तुझी आई गेली आणि दुःखाचा डोंगर माझ्या मनावर कोसळला आणि मी बाटलीचा आणि जुगाराचा आधार घेतला आणि त्या प्रवाहात इतका वाहत गेलो की मग कधी विचार केला नाही की मी लक्षात सुद्धा घेत नाही की मला 2 मुलं आहेत, ती मला प्रपंच आहे. त्या मुलावर लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार घडवलं पाहिजे. अरे बाप म्हणून मी माझं कर्तव्य जे करायचं होतं ते नाही करू शकलो. फक्त दारू पेत राहिलो, जुगार खेळत राहिलो आणि त्या दोन्हीतच दिवस काढत राहिलो. माफ कर मला, माफ कर.